नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर कालच्या व्हिडिओला सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं मला, त्याबद्दल सगळ्यांची खूप खूप आभारी मी। तर हा व्हिडिओ आहे शुक्रवारचा म्हणजे कालचा। तर मी आले टेरेसवरती आता। तर थोडंसं झाडांचं बघते, कारण दिवसातून एकदा काय ना झाडांकडून चक्कर मारल्याशिवाय काही करमत नाही। तर जे गुलाबाचे झाड आहेत ना आपले नंतर लावलेले आधी लावलेले, तर त्याला भरपूर फुलं आले होते ना। तर एजेड फुलं झाले ना, म्हणजे जास्त दिवसाचे फुलं झाले ना, तर त्यांची कटिंग करावं लागते, ते कापून काढावं लागतात, नाहीतर मग त्याला नवीन फुलं येत नाही, नवीन फांद्या फुटत नाही। तर ते पहिले फुलं आहेत ना, तर ते थोडेसे असं कलर पण फेंड झाले, जुने झाले जरा ते। तर सगळ्या झाडांना एवढे फुलं आहेत ना, हे बघा। तर तेवढी मी कटिंग करते आता, म्हणजे त्यांची ना डायरेक्ट ग्रोथच थांबती ते फुलं कट नाही केल्यावर। तर फौजी साहेब हे बघा लागले झाडांना पाणी द्यायला। ते असं वरती आले ना, कुठं झाडाची म्हणजे कटिंग करते, त्यानंतर खत तरी घालते, पाणी तरी घालते, त्यांचं असं चालू असतं। हे बघा आपल्या गुलाबाच्या झाडांना किती फुलं आहेत, तेवढे पण मी आता कट करून काढते। आणि सूर्यदेव चमकते डोळ्यावरती ना। फुलं कापू वाटत नाही। पाणी कमी केलं। तर हे बघा जे एजेड होते ना ते मी कापलेत आता, आणि जे नवीन आलेत ते ठेवलेत। तर हे बघा सगळ्या गुलाबांची कटिंग केली मी आता। जे पहिले फुलं होते ते कट करून काढलेत, आणि हे बटन गुलाब आहे ना, याला खूप फुलं येतात। तर याचे फुलं उमललेले आहेत, ताजे उमललेले आहेत, कालचे आजचे आहेत काही। तर हे पहा एकदम फ्रेश हे ठेवलेत मी। आणि कळ्या किती आहेत ह्या तुम्ही बघू शकता, याला जास्त प्रमाणामध्ये कळ्या येतात, फुलं येतात ना, तर हे छान वाटतं। कटिंग केली या पहिल्या फुलाची ना, इथे एक कळी आलेली आहे। त्यानंतर ह्या झाडाला आता फांद्या फुटल्यात नवीन, हे बघा फुटलंय चांगलं ते। आता थोड्या दिवसात त्याला कळ्या येतील। तर हे जुने फुलं आहेत ना, हे याची कटिंग केली मी। आणि आता हे नवीनच आलेत ना, म्हणजे कालच फुललेत हे। तर काल फुललेले हे दोन फुलं मी ठेवलेत। तर हे पहा आता हे नवीनच काल उमललेले फुलं आहेत, आणि याला कळ्या किती आल्यात हे बघा। इथं कळी आली, इकडं कळ्या आल्यात। त्यानंतर हे पहा पांढऱ्या गुलाबाला पण आता कळ्या आल्यात, तर खूप कळ्या आल्यात इथं आता। तर हे बघा वांग्याच्या झाडाला भरपूर वांगे आलेत, मी वांग्याची कटिंग करते आता, म्हणजे वांगे काढून घेते भाजीसाठी। तर हे बघा डायरेक्ट म्हणजे भरताचेच वांगे झालेत मोठाले। हे बघा किती मोठे। तर हे बघा भरताचे वांगे किती निबार झालेत, मोठाले झाले, चांगले मस्त भरीत होईल। हे बघा गावरान वांगे आहेत, किती काटे त्याला। तर भाजीसाठी मी थोडेसे कोथिंबीर पण घेते आता। खोडून घेते, म्हणजे ती परत फुटत नाही का। गावरान कोथिंबीर आहे ना, असा मस्त वास येतोय तिचा, हे बघा मस्त। तर हे बघा आपल्या किचन गार्डन मध्ये मस्त फ्रेश कोथिंबीर भाजीला।
हे बघा फौजी साहेब कसे जसे लहान बाळाला पाणी घालतात, डोक्यावर आंघोळ घालतात तसं झाडाला पाणी घालतात. इतकं जीव लावतात झाडांना बघा आता. अरे वा. तर झाडांचं मेंटेनन्स झालं जरा टेरेसवरती. झाडांना पाणी घातलं फौजी साहेबांनी. मी पण थोडंसं झाडांची कटिंग केल्या. इकडं तिकडं झाडं थोडेसे मस्त निहाळले. कोणतं झाड कसं झालं आहे, काय झालं आहे, कोणत्या झाडाला काय पाहिजे, खत पाहिजे की पाणी पाहिजे की माती पाहिजे. तर असं जरा थोडंसं चेक करून झालं. त्यानंतर आम्ही खाली आलो. संध्याकाळचा प्रदोष काळ होत आला होता. म्हणलं दिवाबत्ती करून घ्यावा. तर आपण घरीच धूप बनवली होती ना, तर त्यावेळेस आपण हे धूप कप पण बनवले होते. तर धूप बनवताना आपण त्याच्यामध्ये गुगल, लोबान, भीमसेनी कापूर, त्यानंतर हवन सामग्री सगळं घातलं होतं ना. तर मी असं घरामध्ये पण धूप लावत असते आणि धूप कप आहेत ना ते असं बाहेर लावते आणि सगळ्या पोर्चमध्ये आपल्या घराच्या आसपास सगळे धूप फिरवते. तर लोबान गुगलनी बाहेरची शक्ती किंवा निगेटिव्हिटी आपल्या घराच्या आसपास येत नाही ना, त्यामुळं मी हे धूप कप असं लावून घराच्या आसपास फिरवत असते. आणि 1-2 ताईंच्या कमेंट होते की ताई तू दिवे हे बोळक्यामध्ये कसे लावते. तर हे बघा एकदम छोटे छोटे बोळके असतात. तर दिवाळीच्या वेळेस बाजारामध्ये हे विकायला येतात. तर तेच मी 1-1.5 डझन घेऊन ठेवले होते आणि त्याच्यामध्ये मी फुलवातीने असा दिवा लावते. तुम्ही बघू शकता जे छोटे छोटे बोळके आहेत ना, तर हे 1.5 डझन आहेत. वेगवेगळे काही कलरचे पण आहेत आणि काही बिना कलरचे पण आहेत. तर त्याच्यामध्ये मी म्हणजे फुलवात ठेवते आणि तुळशीला मी दिवा लावायचं म्हणलं ना फुलवातीने तुपाचा दिवा लावते आणि बाकीच्यामध्ये मी तेल घालते. तर असं फुलवातीने मी ह्या बोळक्यामध्ये छोट्या बोळक्यामध्ये दिवे लावत असते. इतके भारी वाटतात ना. आणि जशी आपण पंतीमध्ये दिवे लावतो ना, तर पंतीमध्ये दिवा लावल्यानंतर पंती अशी तेलकट होती, मेनचट होती. तर हे बोळके आहेत ना अजिबात तेलकट मेनचट काहीच होत नाही. तर आपण ही धूपबत्ती घरी बनवली होती ना कप, तर मस्त अशी हे पहा किती छान अशी ते धूप जळाली जाती. हे पहा अजिबात अशी विजत नाही, काहीच नाही किंवा अर्धवट राहत नाही. थोडंसं मी कापूर घेतला, कापराने तिला पेटवलं धूप आणि त्यानंतर आता मस्त ती जळत राहील. तर आपण छोट्याशा बोळक्यामध्ये फुलवातीने जो दिवा लावलेला असतो ना, तर नंतर काय होतं त्याच्यातलं तेल कमी कमी होत गेलं की फुलवातीमुळं तो दिवा बऱ्याच वेळ तेवत राहतो आणि बोळकं आपलं तेलकट झालेलं असतं ना, साईडने तेल लागलेलं असतं ना, तर तो दिवा ते तेल ऑब्झर्व करून घेतो आणि मग त्याच्यामुळं आपलं बोळकं अजिबात तेलकट मेंचट होत नाही. तर पंतीमध्ये आपण दिवा लावला ना ते खाली थोडंसं तेलकट होतं, तसं ह्या बोळक्यामध्ये दिवा लावला ना अजिबात तेलकट होत नाही. तर आपण त्याच्यामध्ये दिवा लावतो त्याच्यामुळे ते थोडेफार का होईना थोड्या दिवसांनी काळपट होतात आतून. तर मी काय करते 2-3 महिन्यातून ते सगळे बोळके आहेत ना निरम्याच्या पाण्याने घासून काढते. ते काळपट निघून जातं मग आणि मग फौजी साहेब त्याला पुन्हा कलर करतात, म्हणजे ते पुन्हा नवीनसारखे होतात. तर असं वर्षभराचे बोळके घेऊन ठेवले ना 1-1.5 डझन, तर मला ते वर्षभर जातात आणि पुढली दिवाळी आली की मग मी पुन्हा घेत असते. तर त्याच्यामधून 1-2, 2, 4, 5, 6 असे फुटून जातात. कारण भिंतीवर जर दिवा लावला ना तर आमची खारुताई आहेत ना, तर त्या अशा उड्या मारत राहतात. सकाळी लवकर मला उठायच्या आधी जर त्या उड्या मारायला लागल्या की मग त्यांच्याकडून एखादं ते बोळकं फुटून जातं. तर असं मग ते मला जेवढे राहतील तेवढे राहते आणि पुढल्या दिवाळीला मग परत घेत असते. आणि जुने जे उरलेत ना जेवढे बोळके त्याला पुन्हा मी रिन्युएशन करतो, त्याचं म्हणजे धुवून घासून पुसून त्याला पुन्हा कलर करतो. तर असं मी मेंटेनन्स ठेवते त्या बोळक्यांचं. तर बोळक्यामध्ये दिवे लावते ना, तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट आल्या होत्या की ताई ते बोळक्यामध्ये दिवे कसे लावते तू, आम्हाला सांग, आम्ही तुझ्या रिप्लायची वाट पाहतोत. आणि इंस्टाग्रामला तर इतक्या कमेंट होत्या की बस. तर तिकडल्या ताई पण आपल्या इंस्टाग्रामच्या, फेसबुकच्या सुद्धा आपल्या यूट्यूबला जोडल्या जाऊ राहिल्यात आता एवढ्यात ना. तर सगळ्या ताई विचारत होत्या, त्यामुळे म्हटलं सांगावं आपण बोळक्यामध्ये दिवे कसे लावतो ते. तर दिवाबत्ती झाली आणि फौजी साहेब बोलले आपण 1-2 चक्रा मारून येऊ, चल संध्याकाळचं वातावरण छान असतं ना त्यामुळं. तर आम्ही फिरतच होतो ना, आम्हाला दिसले घोरपडे काका. तर घोरपडे काका पण फिरायला येतात ना सकाळ संध्याकाळ. तर ते बोलले की आता टेरेस गार्डन छान केलं आहे. तर ते पण व्हिडिओ पाहतात आपले आणि त्यांच्या ताई पण व्हिडिओ पाहतात ना. तर ते बोलत होते गार्डन पण छान झाले आता. तर फौजी साहेब बोलले चला पाहायला गार्डन मग. तर घोरपडे काका आले, त्यांनी गार्डन पाहिलं, ते गेले मग. त्यानंतर मी लागले स्वयंपाकाला. तर फौजी साहेबांना ड्युटीवर जायचं होतं ना, म्हणलं स्वयंपाक करून घ्यावा. तर बाजरीच्या भाकरी आणि वड्याची भाजी करणार होते मी. तर परवा वडे बनवले होते ना मी, तर ते मस्त कडक वाळलेत आता. तर सुनीता विष्णू मावशींची एक कमेंट होती, अजून 1-2 ताईंच्या कमेंट होत्या की
वडे बनवलेत ना तू, तर वड्याची रेसिपी आमच्याशी नक्की शेअर कर, म्हणजे भाजीची रेसिपी. तर म्हणलं चला आता वड्याची रेसिपी पण मी तुमच्याशी शेअर करते. तर हे पहा मी आता वडे भाजून घेतले तेलामध्ये थोडंसं, आणि पुन्हा त्याच तेलामध्ये थोडीशी जिरा घातली मी, आणि जिरा थोडा तडतडला की त्याच्यामध्ये घातला कांदा परतायला. तर 2-3 कांदे असे बारीक कापून घेतलेत मी, आणि कांदा थोडासा परतत आला की त्याच्यामध्ये घातलं एक मोठं टोमॅटो कापून. तर टोमॅटो नाही घातलं तरी पण चालतं, पण चव छान येते ना, त्यामुळं एक टोमॅटो घातलं मी चिरून. आता टोमॅटो पटकन सॉफ्ट व्हावा यासाठी मी थोडंसं म्हणजे मीठ घातलं त्याच्यामध्ये आणि थोडंसं परतून घेतलं. आता कांदा टोमॅटो आपण जे परतून घेतलं आहे ना, सॉफ्ट झाले मस्त, तर त्याच्यामधलंच थोडंसं कांदा टोमॅटो मी परतलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले, आणि बाकीच्या कांदा टोमॅटो परतलेल्या याच्यामध्ये घालते मसाले. आपण जे रेग्युलर मसाले वापरतो ना, लाल मिर्च पावडर, अंबारी मसाला वगैरे सगळं, हळद. तर आपल्याला तिखट कसं लागतं त्यानुसार मी मसाले, लाल मिर्च पावडर घालून घेतली त्याच्यामध्ये, आणि थोडंसं हलवून घेतलं. आणि याच्यामध्ये घालते थोडंसं मी आता पाणी. तर कोणतीही भाजी करायची म्हणलं आणि आपण कांदा टोमॅटो जर असं परतवलं ना, मसाले घालून मस्त थोडंसं पाणी घालून थोडा वेळ शिजून द्यायचं 5 मिनटं, म्हणजे चव छान लागते भाजीची. आता कांदा टोमॅटो परतलेलं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले थोडंसं, आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली. लसूण नाही घालीत मी, कारण वड्यामध्ये मी लसूण भरपूर घातलेलं आहे ना त्याच्यामुळं. आणि त्याच्यामध्ये आपण भाजलेले वडे आहेत ना, ते पण 2 चमचेभर घातलेत, आणि ते सगळं मी आता मिक्सरला वाटून घेते. त्याच्या आधी आपण हे भाजलेले वडे आहेत ना, ते घालते ह्या कांदा टोमॅटोमध्ये. तुम्ही बघू शकता, याला अजून काहीच घालायची गरज पडणार नाही आहे. आपल्याला जर चपाती संग करायचं असलं ना, तर एवढ्या याच्यातच आपली भाजी होती. पण मला बाजरीच्या भाकरीबरोबर खायला करायचं होतं ना, त्यामुळं मी थोडेसे म्हणजे 2 चमचेभर वडे, कोथिंबीर हे वाटून घेतलं. मिक्सरला थोडंसं पाणी घालून ग्रेव्ही तयार करून घेतली त्याची. तर तुम्ही बघू शकता आता रस्सेदार थोडीशी भाजी होईल, कारण बाजरीच्या भाकरीबरोबर थोडंसं रस्स्याची भाजी छान लागते. आणि तेल मी जरा थोडंसं कमीच वापरते, कारण आजकाल आहे ना तेलामुळं भरपूर प्रॉब्लेम व्हायला लागलेत ना, त्यामुळं मी जेवणामध्ये जरा तेल कमीच वापरण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामुळं तरी काही जास्त दिसणार नाही आहे. तर भाजीवर तरी नाही आली तरी पण चालेल, कारण चव तर लागणारच भाजीची ना, जशी लागणार आहे तशी. त्यामुळं काही हरकत नाही. तर तब्येत महत्त्वाची आहे आपली, त्यामुळं मी तेल थोडंसं कमीच वापरते. आणि भाजी शिजली, तुम्ही बघू शकता मस्त रस्सेदार अशी वड्याची भाजी झाली. तर मी सांगितल्याप्रमाणे ना, आपल्याला चपातीबरोबर जर खायची असली ना भाजी, तर आपण कांदा टोमॅटो जे परतलं होतं त्याच्यामध्ये मसाले घातले होते, आणि त्याच्यामध्ये फक्त 2 चमचे वडे भाजलेले बारीक करून मिक्सरला त्याच्यामध्ये घालायचे, आणि जेवढं हवं तेवढं थोडंसं पाणी घालायचं वडे शिजायपुरते. तर भाजी चपातीबरोबर खायला छान होती. पण बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा रस्सेदार अशी भाजी बनवायची असली ना आपल्याला, मग ते कांदा टोमॅटो थोडंसं परतलेलं, थोडीशी कोथिंबीर, 2 चमचे वडे, असं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून पेस्ट तयार करायची, आणि त्याच्यामध्ये घालायची. तर रस्सेदार भाजी मस्त तयार होती. तर असं 2 in 1 आपण अशी भाजी करू शकतो वड्याची, खूप भारी लागती. तर आता तुम्ही म्हणता डबल डबल सांगते, पण एकदम डिटेलमध्ये व्यवस्थित समजावं यासाठी मी पुन्हा पुन्हा सांगत असते. तर चला, आजची रेसिपी अशी मी वड्यांची केली. तर फौजी साहेबांना जायचं होतं ड्युटीवर, त्याच्यामुळे ते बसले जेवायला. तर ते बोलले, "मी एकटा जेवू का?" मग राजू पण बसला जेवायला, आणि मी म्हटलं, "मी मुलांच्या बरोबर नंतर जेवण." त्यांना खूप घाई-घाई जायचं होतं ड्युटीला त्याच्यामुळं. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथं एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.